विकास आपल्या मुलीला म्हणजेच काव्याला भेटायला तिच्या शाळेत गेला. शाळेच्या गेटजवळ पोचताच त्याने पाहिले की रूपा काव्याचा हात धरून शाळेबाहेर बाहेर पडत होती. तो धावत तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि कठोर आवाजात म्हणाला, "तिला कुठे घेऊन चालली आहेस? कोर्टाच्या आदेशानुसार महिन्याच्या शेवटचा गुरुवार हा माझ्या मुलीला भेटण्याचा दिवस आहे आणि आज तोच दिवस आहे." रूपा न थांबता पुढे जात म्हणाली, "पुढच्या महिन्यात भेट. आज मी माहेरी जात आहे. थोड्याच वेळात माझी ट्रेन आहे." विकास संतापून पटकन काव्याचा हात पकडत म्हणाला, "तू असं करू शकत नाहीस. तुला माहिती होतं की आज माझी मुलीला भेटण्याची वेळ आहे. तरीही तू आजचं तिकीट का काढलं?" रूपा वैतागून आपल्या घटस्फोटीत नवऱ्याचा हात झटकत म्हणाली, "माझ्या मुलीचा हात सोड. उशीर झाला मला तर माझी ट्रेन चुकेल." तिने जोरात धक्का दिला आणि काव्याचा हात सुटला. ती धडपडून खाली पडली. तरीही रूपा तिच्याकडे न पाहता तिला उचलून रिक्षात बसली. रिक्षा वेगाने सुटली आणि विकास तिच्या पाठीमागे धावत राहिला. पण रूपा त्याच्या डोळ्यासमोरून नाहीशी झाली. विकासने क्षणाचाही विलंब न लावता दुसरी रिक्षा पकडली आणि तिचा पाठलाग करू लागला. आजच्या या दिवसासाठी त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. त्याच्या मनात कित्येक दिवसांपासून योजना होती की तो काव्याला बोर्डिंग स्कूलमधून घरी घेऊन जाईल, तिच्यासोबत खेळेल, तिच्या आवडत्या गाजराच्या हलव्याचा तिला आस्वाद देईल. पण रूपाने त्याच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवले होते. त्यांच्या घटस्फोटाला वर्षभर झाला होता. 6 वर्षांची काव्या तिच्या आईकडे राहत होती. पण तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च विकासच उचलत होता. रूपाने तिला सर्वात महागड्या बोर्डिंग स्कूलमध्ये घातले होते आणि विकासने त्याला विरोध केला असला तरी त्याच्या म्हणण्याला रूपाने कवडीचीही किंमत दिली नव्हती. घटस्फोटानंतरही रूपा त्याला शांत बसू देत नव्हती. आज तर तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. एका महिन्यानंतर तो हुरहुरत्या मनाने आपल्या मुलीला भेटायला आला होता. तिला आवडणाऱ्या चॉकलेट, सुंदर कपडे आणि प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवलेला गाजर हलवा घेऊन तो तिथे पोचला होता. पण आता मुलीला पाहताही न मिळाल्याने त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. रिक्षात बसून तो मनातल्या मनात विचार करत होता, "मी कोर्टात याचिका दाखल करीन. मी तिचा बाप आहे. ती मला का भेटू देणार नाही? जर मला काव्याची कस्टडी मिळाली असती तर ती माझ्या घरी आनंदाने राहिली असती. आजी आजोबांचे प्रेम लाभले असते तिला. पण त्या हृदयशून्य बाईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये ढकलून दिलं. तिच्या मुलीबद्दल तिला जरासुद्धा माया नाही का?" तो स्टेशनवर पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं रूपा काव्याचा हात पकडत ट्रेनमध्ये चढत होती. तोही त्यांच्या मागोमाग गेला. जनरल डब्बा होता पण गर्दी फारशी नव्हती. तो सरळ जाऊन काव्याजवळ बसला. रूपाने विकासला पाहता चेहरा वाकडा तिकडा करत विचारलं, "तू माझा पाठलाग करत इथपर्यंत आलास?" विकास हसत म्हणाला, "तुझ्या मागे कोण आलंय? मी तर इथं माझ्या मुलीसाठी आलो आहे." बोलता बोलता त्याने काव्याला मांडीवर घेतलं. काव्या आनंदाने बाबा म्हणत त्याच्या गळ्यात पडली. तिने दोन्ही हातांनी त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोक्यावरून हात फिरवताच विकासच्या डोळ्यात पाणी तरळलं. मग त्याने आपल्या बॅगेतून डब्बा काढला. स्वतःच्या हाताने बनवलेला गाजर हलवा तो प्रेमाने काव्याला भरू लागला. ट्रेन हळूहळू सुरू झाली. रूपा मनात विचार करत होती, आता हा खाली उतरेल. पण विकास मात्र मुलीशी बोलण्यात रमला होता. ट्रेनचा वेग वाढू लागला. रूपा रागाने खवळली, "संपूर्ण प्रवासभर माझ्या जीवावर उठायचा विचार आहे की काय? अजून उतरला नाहीस?" विकास शांतपणे म्हणाला, "4 तास माझ्या मुलीसोबत घालवणार आहे." रूपाचं सकाळपासून डोकं ठणकतच होतं. ती चिडली, "मला तुझा हा मनहूस चेहरा संपूर्ण प्रवासभर पाहायचा नाही. पुढच्या स्टेशनवर उतर. नाहीतर पुढच्या स्टेशननंतर तुला काव्याला हातही लावू देणार नाही." विकास काही बोलला नाही. फक्त तक्रारीच्या नजरेने तिला पाहत राहिला. त्यांच्या नजरा मिळताच रूपाने चेहरा दुसरीकडे वळवला. विकासला जाणवलं ही वर्षभरातच खूप बदलली होती. चेहऱ्यावरची चमक हरवली होती आणि ती खूप बारीक झाली होती. 8 वर्ष एकत्र घालवलेल्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोरून तरळू लागल्या. किती सुंदर दिवस होते ते. हिचं माझ्यावर किती प्रेम होतं. मी जरा उशीर केला तरी काळजीने व्याकुळ व्हायची आणि आज मी अगदी शेजारी बसलो तरी माझी उपस्थिती बोचते आहे. दुसरीकडे रूपाचं डोकं असह्य ठणकत होतं. 2दा पेन किलर घेतली तरी उपयोग नव्हता.
त्यात विकासनं मूड अजूनच बिघडवला होता. मुलीला भेटू न देणं हीच याला योग्य शिक्षा ती ठरवत होती. पण हा तर तिच्या मागेच आला होता. त्यामुळे डोकेदुखी आणखी वाढली. घटस्फोटाच्या वेळी रूपाने एक पैसाही घेतला नव्हता. ती स्वतः कमवत होती, स्वाभिमानी होती. विकास मुलीच्या शिक्षणासाठी पैसे पाठवत होता. त्याला हे दाखवायचं होतं की ती स्वावलंबी आहे. डोकेदुखी असह्य झाली तेव्हा तिने रुमालाने डोकं घट्ट बांधलं. विकास तिच्याकडे एकटक पाहत होता. ही असं रुमाल बांधते म्हणजे डोकं खूपच दुखत असणार. पण मला माहीत आहे औषध उपयोगी पडणार नाहीत. हिला माझ्या हाताने डोकं दाबून घेतल्याशिवाय आराम मिळत नाही. एवढं दुखत असताना तिला नक्कीच माझी आठवण येत असेल. रूपा दुसरीकडे हाच विचार करत होती. हा माणूस एकेकाळी माझ्या डोक्याच्या वेदनांवरचं औषध होतं आणि आज तोच माझ्या डोकेदुखीचं कारण बनलाय. कारण आज त्याच्यामुळेच तिच्या मनात तणाव होता. थोडंसं जरी टेन्शन आलं तरी तिचं डोकं दुखायला लागायचं. ती डोक्याला हात लावून ट्रेनच्या खिडकीला खांदा टेकून टुकूर विकासकडे पाहत होती. अचानक विकासने काव्याला दुसऱ्या बाजूला बसवलं आणि स्वतः रूपाच्या जवळ बसला. त्याला इतक्या सहज जवळ बसताना पाहून रूपाने त्याच्याकडे संतापाने पाहिलं. जणू विचारत होती, हा काय आगाऊपणा आहे. विकास शांतपणे म्हणाला, एक गोष्ट विचारू. रूपा तडाखेबाज नजरेने म्हणाली, काय. तो घाबरत म्हणाला, तुझं डोकं इकडे दे, थोडं दाबून देतो. रूपा एकदम स्तब्ध झाली. त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाली, इथून उठ. तुला माहीत नाही का आता तू माझा नवरा नाहीस आणि मी परक्या पुरुषाला माझ्या शरीराला स्पर्श देखील करू देत नाही. विकास तिच्या डोक्याकडे पाहत उदास स्वरात म्हणाला, काही क्षणांसाठी मला तुझा मित्र समज. तुझं हे दुःख पाहवत नाही. रूपाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं आणि गप्पच खिडकीबाहेर पाहू लागली. विकास काव्याकडे वळून म्हणाला, काव्या बाळा, तुझ्या आईला सांग ना माझ्याकडून डोकं दाबून घ्यायला. मी खूप छान मसाज करतो. काव्या निरागसपणे म्हणाली, आई, बाबांच्या हातात जादू आहे. तुझं डोकं दुखणं गायब होईल. रूपाच्या मनात क्षणभर भावनेचं काहूर उठलं. पण तिने स्वतःला सावरलं आणि थंडपणे म्हणाली, काव्या, तो तुझ्यासाठी बाबा असेल पण माझ्यासाठी तो आता एक अनोळखी पुरुष आहे. त्याला सांग मी कोणतीही वेश्या नाही की अनोळखी पुरुषांसमोर माझ्या शरीराचं प्रदर्शन करीन. रूपाचं ते बोचरे शब्द ऐकून विकासच्या काळजात चर झालं. पण तो हिंमत हारला नाही. तो धीटपणे म्हणाला, 7 जन्म नाही पण या जन्मात तरी तू माझी बायकोच राहशील. 7 फेऱ्यांनी जोडलेलं नातं काही कोर्टाच्या कागदांवर संपत नाही. रूपाच्या डोळ्यात त्याने नजर रोखली आणि रूपा ठाम स्वरात म्हणाली, तुला वाटतं मी तुझ्या आयुष्यात परत येईन. विकासने नजर खाली झुकवली आणि अलगद म्हणाला, तुझं माहीत नाही पण मी हा शब्द देतो, या जन्मात मी फक्त तुझाच राहीन. कोणत्याही दुसऱ्या स्त्रीकडे पाहणारही नाही. त्याचे हे शब्द ऐकून रूपाच्या मनात वादळ उठलं. पण तिने ते डोळ्यातून जाणवू दिलं नाही. ती तितक्याच कडक स्वरात म्हणाली, तुझे हे फालतू डायलॉग खिशात ठेव. जेव्हा मी तुझ्याजवळ होते तेव्हा तर तुला माझी किंमत नव्हती. तेव्हा तुला तुझं कुटुंबच जास्त जवळचं वाटलं. विकास उदासपणे म्हणाला, तुझ्या काळजावर हात ठेवून विचार कर, मी खरंच चुकीचा होतो. एका पुरुषाचं त्याच्या कुटुंबाप्रती काहीच कर्तव्य नसतं का. रूपाने तिरस्काराने हसत उत्तर दिलं, नैतिकता आणि जबाबदारीच्या गप्पा माझ्यासमोर मारू नकोस. एका स्त्रीला तिचा नवरा पूर्णपणे हवा असतो. तुकड्यात विभागलेला नवरा तिला नको असतो. तो एखाद्या वकिलासारखा आपली भूमिका ठामपणे मांडत म्हणाला, पुरुष तुकड्यात तेव्हाच विभागला जातो जेव्हा तो इतर स्त्रियांकडे वळतो. पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारा पुरुष कधीही विभाजित होत नाही. तो कायम जोडलेला असतो. आता पुन्हा दोघांच्या मध्ये काव्य आली होती. काही वेळ शांत राहिल्यानंतर ती म्हणाली, तुमच्या या दुपटी विचारांमुळेच मला तुमची चीड येते. तू कधीच माझा होऊ शकत नव्हतास म्हणूनच मी तुला सोडलं. आता तरी मला माझ्या परिस्थितीवर सोडून दे. विकास दबक्या आवाजात म्हणाला, एक गोष्ट विचारू. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, काय. विकास हळूच म्हणाला, माझ्यापासून दूर जाऊन तू आनंदी आहेस का. खरंच मी एवढा वाईट आहे का. जेव्हा तू एकटी असतेस तेव्हा तुला माझी आठवणही येत नाही का. फक्त माझ्यामध्ये कमतरताच होत्या का. काहीतरी चांगलं नव्हतं का माझ्यात. रूपा उदास झाली.
बाजूला वळून बराच वेळ गप्प राहिली. मग हळूच म्हणाली, आता मी पुन्हा तुझ्या शहरात येणार नाही. माझ्या माहेरीच एखादं भाड्याचं घर घेईन आणि तिथेच नोकरी करीन आणि काव्यालाही तिथेच शिकवेन. हे ऐकून विकासच्या मनाला मोठा धक्का बसला. तो स्वतःशीच विचार करत होता, ही बाई फक्त शिक्षा देण्यातच पटाईत आहे. आता माझ्या मुलीला माझ्यापासून आणखीनच दूर करायचा विचार करत आहे. त्याच्या मनात दुःखाचा काळोख दाटून आला. तो खिन्न मनाने उठला आणि समोरच्या रिकाम्या शीटवर बसत म्हणाला, मी पुढच्या स्टेशनवर उतरतो. आता तुला अजून त्रास देणार नाही. बाबांना उदास पाहून काव्या रूपाच्या जवळून उठली आणि विकासजवळ जाऊन बसली. ज्या शीटवर विकास बसला होता तिथे आधीच एक सुंदर मुलगी बसलेली होती. ती दोघांचं बोलणं शांतपणे ऐकत होती. सुरुवातीला विकास आणि त्या मुलीमध्ये अंतर होतं, पण काव्या त्याच्याजवळ येऊन बसताच ते अंतर मिटलं. आता ती सुंदर मुलगी विकासच्या अगदी घासून बसली होती. त्यांच्या खांद्याचा आणि पायांचा स्पर्श होत होता. गुपचूप बसलेल्या रूपाची नजर पुन्हा पुन्हा त्या दोघांच्या घासून बसलेल्या बिंदूवर जात होती. डोकेदुखीमुळे आधीच तिचा मूड खराब झाला होता आणि आता विकासचं त्या मुलीला चिटकून बसणं तिला अजूनच अस्वस्थ करत होतं. रूपाच्या मनात विचार उमटू लागले, ही मुलगी किती निर्लज्ज आहे. जाणून बुजून माझ्या नवऱ्याला चिटकून बसली आहे. विकास तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीही ती त्याला चिकटते आहे. रूपाने समोर बसलेल्या नवऱ्याकडे बारकाईने पाहिलं. तो आजही देखणा दिसत होता. उंच शरीरयष्टी, रुंद खांदे, भरदार छाती, सशक्त व्यक्तिमत्व. त्यांच्यात अजूनही मुलींना आकर्षित करण्याची जादू शिल्लक होती. आता दोघांमध्ये संवाद थांबला होता, पण नजरेच्या भेटीतून शब्दाविनाच खूप काही बोललं जात होतं. विकासने काव्याला ते सगळं सामान देत होता जे तो घेऊन आला होता. स्त्रीसुलभ ईर्ष्या आणि जलनात तडपणाऱ्या रूपाला याचा अधिकच त्रास होत होता. तिने आपल्या डोक्यावर असलेल्या रुमालाची घट्ट गाठ मारत म्हटलं, काव्या, तुझ्या बाबांना सांग इथे येऊन बसायला. हे ऐकताच विकासने एका विचित्र नजरेने रूपाकडे पाहिलं. जणी तो विचारत होता, जर नातंच संपलंय तर का म्हणतेस माझ्याजवळ येऊन बस. विकासला रूपाची तिची जुनी नजर जाणवली, अगदीच तशीच जशी तो कधी एखाद्या महिलेकडे चुकून पाहायचा तेव्हा तिने त्याला हक्काने रोखून पाहिलेलं असायचं. ती मुलगी विकासला घासून बसलेली होती आणि मोबाईलकडे पाहत होती, पण कदाचित तिचे कान घटस्फोट घेतलेल्या नवरा बायकोच्या संभाषणाकडे लागले होते. म्हणूनच जेव्हा रूपा विकासला तिच्याजवळ येऊन बसायला सांगत होती तेव्हा ती मुलगी मंद हसू लागली. विकास काव्याला घेऊन पुन्हा रूपाजवळ जाऊन बसला. यावेळी तो रूपाच्या अगदी जवळ बसला होता. इतक्या जवळ की त्याने लावलेल्या सेंटचा सुगंध थेट रूपाच्या नाकात शिरला. तो सुगंध जाणवताच रूपाच्या मनात विचार आला, आजही तोच सेंट लावतो जो मी त्याला आणून द्यायचे. दूर राहूनही तो माझ्या आवडीपासून दूर जाऊ शकला नाही. विकासने उदास स्वरात विचारलं, तू काव्याला तुझ्या माहेरी शिकवणार तर मी तिला कसं भेटणार. रूपा शांतपणे म्हणाली, ट्रेनने ये, फक्त 4 तासांचा तर रस्ता आहे. विकास हताशपणे हसत म्हणाला, हेच हवंय ना तुला, की मी तुमच्या दोघींच्या आयुष्यातून कायमचा निघून जावं. रूपाने काही उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने विकास पुन्हा बोलला, आईबाबांना वाटतं की मी दुसरं लग्न करावं. हे ऐकताच रूपा संतापून म्हणाली, मला का सांगताय. तुमची मर्जी. मी तर तुम्हाला वर्षभरापूर्वीच स्वतंत्र केलं आहे. आता मला विचारून लग्न करणार आहेस का. तिच्या रागीट शब्दांनी विकास गप्प झाला. त्याच्या शांततेकडे पाहून रूपा तिरकसपणे म्हणाली, काही वेळापूर्वीच तर म्हणत होतास मी नेहमी तुझाच राहीन, या जन्मात परक्या स्त्रीकडे पाहणार नाही. तुम्ही पुरुष लोक असेच असतात, स्त्रिया सोबत नसल्या की तुम्हाला चैन पडत नाही. विकास शांतपणे म्हणाला, मी कधी म्हटलं की मी लग्न करतोय. आईबाबांचं मत सांगितलं एवढंच. रूपा संतापून म्हणाली, खड्ड्यात जाऊ दे तुझे आईबाबा आणि तू पण, मला काहीही देणं घेणं नाही. इतकं बोलून ती डोक्याला दोन्ही हात लावून बसली. विकास हळू आवाजात म्हणाला, खूप दुखतंय का. इकडे ये, मी थोडं दाबून देतो. शेवटचं तरी तुला एकदा स्पर्श करू दे. हे म्हणताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रूपा गप्प राहिली. तेवढ्यात ट्रेनचा वेग मंदावला. विकास म्हणाला, कदाचित कोणतं तरी स्टेशन आलंय, मी इथेच उतरतो.
तो काव्याला उचलत म्हणाला, मी येतो बाळा, पुढच्या महिन्यात पुन्हा भेटायला येईन. तू व्यवस्थित राहा आणि आईला त्रास देऊ नको, तिची काळजी घे. ट्रेन थांबली होती. विकासने रूपाकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाला, स्वतःची काळजी घे. आणि कधी वाटलं की एकटं राहणं शक्य नाही तर मला फक्त एक फोन कर. मी कोणताही प्रश्न न विचारता घटस्फोट विसरून तुला घ्यायला येईन. हे बोलून तो ट्रेनमधून उतरू लागला. तेवढ्याच त्याच्या मागून कोणीतरी त्याचा हात पकडला. तो न वळताच म्हणाला, काव्या बाळा, आता जाऊ दे. लहान स्टेशन आहे, गाडी जास्त वेळ थांबणार नाही. पण अचानक त्याच्या कानावर रूपाचा आवाज उमटला, मी पण येते. विकासने पटकन मागे वळून पाहिलं. त्याचा हात काव्याने नाही तर रूपाने पकडला होता. रूपाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. विकास आश्चर्यचकित होऊन ओरडला, खरंच तू माझ्यासोबत येतेस? रूपा हुंदके देत म्हणाली, होय, मीही तुमच्यासोबत येते. मला माफ करा. माझ्या हट्टामुळे आपला घटस्फोट झाला. पण वर्षभर तुझ्याशिवाय राहून मी थकून गेले. आता अजून एकटी राहणं शक्य नाही. विकासला तर जबरदस्त धक्का बसला होता. तो वेड्यासारखा रूपाकडे पाहत राहिला. रूपा शांत स्वरात म्हणाली, काय बघताय? गाडी सुरू होईल, पटकन बॅग उचला आणि खाली उतरा. विकासने क्षणाचाही विलंब न लावता बॅग उचलली आणि मुलीचा हात पकडून ट्रेनमधून खाली उतरला. काही वेळाने ते दुसरी ट्रेन पकडून परतीच्या प्रवासाला निघाले. रूपाने डोक्याला बांधलेला रुमाल हलकेच सोडला होता. आता तिचं डोकं विकासच्या मांडीवर विसावलेलं होतं आणि तो हलक्या हाताने तिच्या कपाळावर मृदू दाब देत होता. तिचं डोकं दुखणं जणू क्षणात गायब झालं. तिला वाटलं सगळे गुंते सुटले आहेत आणि ती पुन्हा एका सुरक्षित आश्रयस्थानी परतली आहे. विकास तिच्या केसांमधून बोटं फिरवत हळूच म्हणाला, एक गोष्ट विचारू? ती डोळे मिटूनच पुटपुटली, काय? तो म्हणाला, कितीतरी वेळा मी तुला समजू शकत नाही. तू बोलतेस एक आणि करतेस दुसरंच. ती अजूनही डोळे मिटूनच हसत म्हणाली, जेव्हा तुम्हाला काही समजत नसेल तेव्हा मला नीट विचार आणि गरज वाटली तर ओरडून विचारा. विकास हसत म्हणाला, मला रागावता येत नाही. रूपा त्याच्या हातावर आपलं मऊसूत हात ठेवून म्हणाली, तुम्ही खूप सरळ आणि साधे आहात, म्हणूनच आपला घटस्फोट झाला. तो क्षणभर शांत राहिला. मग सावधपणे विचारलं, तू घरी निघाली आहेस, पण जर आईशी तुझं अजूनही पटलं नाही तर काय करशील? रूपा त्याच्या डोळ्यात खोल नजर रोखून म्हणाली, 1 वर्ष तुमच्यापासून दूर राहिले आहे. आता सगळं समजलं आहे. तुमचे आईबाबा तुमची जबाबदारी आहेत. पण माझंही कर्तव्य बनतं की मी माझी जबाबदारी वाटली पाहिजे. पण जर कधी मी चुकले तर मला एक जोरात चापट मार. तो निरागस हसत म्हणाला, पण जर मी चापट मारली तर तू रडू लागशील ना? रूपाच्या डोळ्यात हलकंसं पाणी दाटलं. ती मंद हसत म्हणाली, जेव्हा रडू लागीन तेव्हा मला घट्ट मिठी मार. मग पहा, सगळी दुःख आणि तक्रारी क्षणात कशा विरघळून जातात. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब